जानेवारी ते एप्रिलच्या दरम्यान जे अवकाळी पावसाने थैमान घालून पिकाचं नुकसान केलं होतं, रब्बी पीक असो या त्याच्यात कापूस बी खरीप हंगामात होतील, मात्र त्याचं जे पीक विमा जो होता तो शेजारी जिल्ह्यातील बुलढाणा जिल्ह्याला मिळाला, मात्र वाशिम जिल्ह्याला याच्यातून डावलण्यात आलं। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष यांनी इथे शेतकऱ्यासोबत घेऊन मोठ्या प्रमाणात इथं धरणं आंदोलन घेतलं आहे। आपण बघू शकतो सध्या शेकडो शेतकरी इथं आले असून आपल्या मागण्यासाठी या ठिकाणी आपल्या मागण्या करत आहे, कारण की बुलढाणा जिल्ह्यात तुम्ही शेजारच्या जिल्ह्याला तुम्ही पीक विमा हा देत आहे, मात्र वाशिम जिल्ह्याला का डावळलं याच्यामुळे आक्रमक होऊन शेतकरी संघटना ही इथं धरणे आंदोलन देत आहे। त्यामुळे आता आपल्यासोबत युवा प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा आहे। दामू, नेमकंच काय मागण्या आहेत तुमच्या याच्यात? आमच्या स्पष्टपणे मागण्या आहेत, रबीचा गहू, हरभरा, तूर आणि कपास याचा पीक विमा सन्माननीय कृषी मंत्री महोदयांनी आमच्या शेतकऱ्याला सरसकट द्यावा। ज्या पद्धतीत त्यांनी बुलढाणा जिल्ह्याला सरसकट तक्रारी गृहीत धरून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा फाडलेला आहे, भरलेला आहे, त्यांना पैसे द्यायचं 31 तारखेपर्यंत सांगितलेलं आहे। त्याच धर्तीवर माझ्या जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला ज्यानं पीक विमा फाडला त्या प्रत्येकाला सरसकट पैसे मिळाले पाहिजे, याच्यासाठीचं आम्ही आज शांततेनं धरणे आंदोलन धरलेलं आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचारपद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। जिल्ह्याला पीक विमा मिळाला, मात्र आपल्याला मिळाला नाही। याच्या अनेक वेळा तुम्ही म्हणजे मागणी केली, मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं। आपलं काय अजून या आंदोलन जर तुमचं यश नाही आलं तर नंतर काय करणार आपण? बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्व सत्ताधारी आणि विरोधक पुढाऱ्यांनी बसून सन्माननीय कृषी मंत्री महोदयांना विनंती केलेली आहे, त्यांच्यावर प्रेशर केलं, त्यांनी त्यांचा पीक विमा त्यांना सरसकट दिला आहे। आमच्याकडून कुठला पुढारी बोलायला तयार नाही, आमचे आमदार खासदार झोपलेले आहेत, त्यांनाच चेव नसेल, पण आम्ही जिवंतो। जर सन्माननीय कृषी मंत्र्यांना आता आमचं आज शांततेनं ऐकलं नाही तर उद्या त्यांच्या घरावर जायला सुद्धा आम्ही मागपुढे पाहणार नाही, हे कृषी मंत्र्यांनी ध्यानात ठेवावं। हे होते आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितलं की जर कृषी मंत्र्यांनी जर यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर त्यांच्या घरावर आंदोलन करण्याची त्याची मागणी आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।